नमस्कार मंडळी, आपले मयुरीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मँगो रबडी केक। तर त्यासाठी मी इथं रबडी करण्यासाठी 1 कप दूध घेतलेला आहे आणि ते उकळत ठेवलेलं आहे। त्याची छान उकळी काढून घ्यायचं आहे आणि ते निम्म होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे साखर घातलेला आहे। आवडीनुसार तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता। त्याला आता उकळी येत आहे हळूहळू। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, तो आता मिक्सरला छान बारीक करून घेऊ। त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेऊ। हिरवी वेलची पूड घालून घेऊ थोडीशी, त्याने टेस्ट जबरदस्त येते। मिक्स केलेल्या प्युरीमध्ये आता आपण 2 चमचे मलाई घालून घ्यायचं आहे। दुधावरची मलाई आहे ही। हे आता मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स झालेला आहे। आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊ। यामध्ये पाव वाटी मेल्ट केलेलं तूप घालून घेऊ। तूप किंवा बटर चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालेलं आहे। यामध्ये 1 वाटी रवा घालून घेऊ। खूप मोठा घ्यायचा नाही रवा आणि खूप बारीकही नाही घ्यायचा, मीडियम रवा असावा। आता हे छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण दूध घालून घेऊ। पाव वाटी दूध घेतलेलं आहे मी इथे। पाव वाटी दूध घालून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे 15 मिनिटं आपण असं मिक्स करून रेस्ट करायला ठेवायचं आहे, जेणे आपला रवा हा फुलतो। आता 15 मिनिटं झालेले आहेत। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रवा किती मस्त फुललेला आहे। यामध्ये मी थोडंसं अजून दूध घालून घेत आहे। मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे। मी इथं तवा गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये आता चिमूटभर बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। मी इथं केकचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मस्त सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून झाल्यानंतर ना त्याला मैदा भुरभुरायचा आहे सगळीकडून। सगळ्या भांड्याला पूर्णपणे मैदा लागला पाहिजे। आता मी ते बॅटर ह्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, ते असं टप टप करून तव्यामध्ये भांड ठेवायचं आहे। लो गॅसवरती 30 मिनिटं हा केक शिजू द्यायचा आहे। त्यावरती आता झाकण ठेवू। आता आपण टूथपिकच्या साहाय्याने बघू की केक शिजला आहे की नाही। तर हा आपला केक शिजलेला आहे आतपर्यंत। आता आपण हा केक काढून घेऊ। बघा अशा प्रकारे जबरदस्त शिजलेला आहे केक हा। केक आता आपण काढून घेऊ ताटामध्ये। त्याची बॅक साइड सुद्धा पाहू शकता, किती मस्त छान केक आपला शिजलेला आहे, ना करपलेला पण नाही केक। आता त्याला आपण टूथपिकच्या साहाय्याने होले पाडून घेऊ केकला।
मी या रबडीमध्ये मँगोची प्युरी घालून घेतलेली आहे. आता आपण ही रबडी ह्याच्यावरती घालून घेऊ. केकवरती अशा प्रकारे केकवरती घालून घेऊ. आपण टूथपिकने होले पाडले ज्याने ही रबडी आतपर्यंत केकमध्ये मुरली जाईल, यासाठी आपण ते होले पाडलेले आहेत. हा जबरदस्त केक दिसत आहे आपला. मी याच्यावरती आता आंब्याचे छोटे छोटेसे काप घालून घेत आहे. आता आपण थोडंसं बारीक केलेला पिस्ता घालून घेऊ. हा केक खूप छान लागतो, चवीला टेस्ट लागतो आणि झटपट बनतो. खूप कमी साहित्यामध्ये खूप छान केक बनतो घरच्या घरी. आता यावरती आपण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेऊ. आहा, किती जबरदस्त दिसत आहे आपला केक. तर तयार आहे आपला मँगो रबडी केक.